राम राम पब्लिक, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपण बिलाईमध्ये गाडी खाली करत होतो. मग काय म्हणलं क्रेन लावा, म्हणलं मटेरियल हलकंच आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहे, त्यामुळे माणसानंच उतरून घ्या. मग काय तिथं साहेब होते मराठी एक, मग म्हणले बरोबर आहे. मग मटेरियल वगैरे खाली केलं आणि त्यानंतर आपण निघालो परतीच्या मार्गाला. मग म्हणलं बघावं जरा नागपूरहून काय भेटते का. मग काय नागपूरहून भेटायची काय आशा दिसणारच गेली ती. थोडंसं पुढे आलो तर वाटत हे एक टँकरवाला जाऊन खाक झालता. असा दिवस कुण्याच गाडीवरच्या मालकावर येऊ नये आणि त्या ड्रायव्हरवर पण येऊ नये बरं का. दुश्मन जरी असला तरी त्याच्यावर पण येऊ नये. त्यानंतर लागलो एकवर हायवेला. मग तिथून एक बॉर्डरचा साहेब बसला होता, त्यामुळं काय बॉर्डरची एंट्री वाचली. त्यानंतर आलो महाराष्ट्र काट्यावर बी गेलो नाही. मग पुढे आलो, वातावरण म्हटलं एकदम भारी झालं होतं. पण महाराष्ट्रात केली ती एंट्री, जिकडं बघल तिकडं सागच होता. व्हिडिओ उचलला. मग म्हणलं आता सनकावी जायला लागते नागपूरला, बघू काय लोडिंगचं नियोजन लागते का. मग काय थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आपण आलो कुठं होता भंडारा. भंडाऱ्यामधलं या ब्रिजचं काम चालू आहे. या ब्रिजच्या कामामुळे इथं लागली होती ट्रॅफिक. मग म्हणलं जरा जेवण करावं. मस्तपैकी रायता सांगितला, मग ताक घेतलं, मस्तपैकी दाबून जेवलं. त्यानंतर मग म्हणलं जरा चहा पिवं, नाही तर झोप लागल लगेच. चहा पिला आणि धरला नागपूरच्या दिशेनं सूर. मग म्हणलं आता कसं आहे, आता सनकावीत निघावं आणि नागपूर आधी जवळ करावं. जाईल तर 100च किलोमीटर फक्त. तिथून थोडंसं पुढे आलो, रस्ता चुकून लागलो एक वार समृद्धीला. कारण समृद्धीला लागायचं कारण की राष्ट्रपती मॅडम आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या कॉन्वेसाठी समजा रस्ता केला होता बंद. मग म्हणलं ड्रायव्हर लोकांचे तर लय हाल झाले. 10-15 किलोमीटर अशी लाईन होती ना. मग काय म्हणलं कसं आहे, कुणी पण आलं तर त्रास आम्हालाच आहे. मग तिथून आलो समृद्धीच्या टोललावर. मस्तपैकी असं छान असा व्हिडिओ उचलला. मग म्हणलं कसं आहे, आता कसा दिसतोय व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. तिथून थोडंसं पुढे आलो. आपल्याला काय इथंच लगेच कट पॉईंटवर उतरायचं होतं. मग तिथून आपल्याला जायचं होतं वर्ध्याला. मग काय एक बार समृद्धी सोडला, 50 रुपयामध्ये खाली उतरलो. नकर म्हणलं स्नॅक्स घ्यायला लागते खायला. मग काय पुढे आलो तर काय हो होता बाबा, ह्यानं अशी हाईट भरली होती की साईडनं गाडीच निघाना. मग ह्याच्या मागे आलो 3 किलोमीटर. तिथून एक वर हायवेला लागल्यावर त्याला टाकलं मागे. आणि मग म्हणलं आता डिझेल टॅकी फुल करायला लागते, कारण मुचमुच करत होता काटा. मग काय आता गाडीला पाजलं डिझेल. मग म्हणलं आपण बी जरा चार्ज हो. म्हणजे कसं आता राहिले 220 किलोमीटर, सनकावीत जायला येते. थांबल्या गाडी. कालपासून जवळपास 12,000चं डिझेल गेलंय, तरी पण हुस केली नाही बाईने. नाद करते का. मग तिथून थोडंसं पुढे आलो. जवळजवळ अर्धापूरला नवीन हॉटेल झालं राजस्थानी. मग ह्यानं हॉटेल पूर्णपणे बंदच केलं तर, पण भाऊनं म्हणलं गिराईक वापस करायचं आमच्या धर्मात बसत नाही. मग म्हणलं जेवायला दिला भाऊनं उशिरा. तिथून थोडंसं पुढे आलो आपल्या गावाच्या जवळ. 2100 किलोमीटर करून घरी आलो. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका दिवशी. धन्यवाद.